पंजाबमध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका होतात किंवा शेतकरी आंदोलने होतात, पंजाबमध्ये कोणताही मुद्दा उपस्थित होतो तेव्हा मीडियामध्ये खलिस्तानचे नाव काय येते? ऑपरेशन ब्लू स्टार 1984 मध्ये झाले, पण तरीही भिंडरावालाचे संदर्भ का दिला जातो? आणि अमृतपाल सिंग याच्याशी घडलेल्या घटनेची आणि हरदीप सिंग निज्जर खुनाची चर्चा करण्यापूर्वी यामागचे कारण काय आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपल्याला कथा तुकड्यामध्ये माहीत आहे, परंतु काय घडत आहे याचे खरे कारण आपल्याला माहीत नाही. कारण ह्या गोष्टी वाटतात तितक्या साध्या नाहीत. पंजाब की असली स्थिति क्या है, उसके बारे में आप अपने शब्दों में कुछ बताइए. स्थिति तो गंभीर है. या सर्व गोष्टी 1823 पासून सुरू होतात. तुम्ही जो नकाशा पाहत आहात हे त्यावेळेचे पूर्ण शीख अंपायर आहे आणि ज्याच्यावर महाराजा रणजित सिंग राज्य करत होते. महाराजा रणजित सिंग जेव्हा शीख राजा म्हणून राज्य करत होते तेव्हा इंग्रजांनी काही केलं नाही, कोणताही हल्ला केला नाही. पण महाराजा रणजित सिंग मरण पावले. शीख अंपायर थोडे कमकुवत झाल्याबरोबर इंग्रजांनी हल्ला केला आणि शीख एम्पायरवर ताबा मिळवला. शिवाय हरियाणाचा हा भाग ब्रिटिशांनी सिक्कीममध्ये जोडला. इंग्रजांनी शीख एम्पायरला काबीज करून राजा रणजित सिंग यांच्या मुलांना शिक्षणाच्या बहाण्याने ब्रिटनला पाठवले, जेणेकरून भविष्यात शीख एम्पायर नियंत्रित करण्यात इंग्रजांना कोणतीही अडचण येऊ नये. त्यामुळे शीख एम्पायरचे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व करायला कोणीही उरले नव्हते. स्थानिक संतांनी गुरुद्वाराचे महंत बनवून ताबा मिळवला. महंतांनी गुरुद्वारावर ताबा मिळवला ही गोष्ट शीखांना आवडली नाही. म्हणून 1920 मध्ये शीख समाजाने अकाली चळवळ सुरू करून इंग्रजांवर दबाव आणला की महंत गुरुद्वारा चालू शकत नाहीत आणि दबाव इतका वाढला की 175 सदस्यांची स्थापना झाली. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती, जी आजकाल तुम्ही बातम्यांमध्ये ऐकता, NGPCची स्थापना याच कारणासाठी झाली. NGPCचे महंतांना गुरुद्वारातून काढून गुरुद्वाराचे नियमन केले आणि आजही ते त्यांचे नियमन करतात. आजही योग्य निवडणुका होतात आणि त्याचे अध्यक्ष बनवले जातात. त्या विशिष्ट काळापासून शीख समाजाचा आणि अकाली दल आणि NGPCचा पुढचा चेहरा बनला आहे. त्या विशिष्ट काळापासून या दोघांचे खूप जवळचे नाते आहे. तेव्हा शीख एम्पायर प्रचंड महागाई आणि संपत्तीचे साम्राज्य होते. इंग्रजांनी शीख एम्पायर काबीज केले होते, पण शीखांचा विश्वास होता की ही गुलामी तात्पुरती आहे. इंग्रज निघून गेल्यावर त्यांना त्यांचे शीख एम्पायर पुन्हा परत मिळेल. पण शीखांना पहिला धक्का बसला 1929 मध्ये, जेव्हा मोतीलाल नेहरूंनी पूर्ण स्वराज चळवळ सुरू केली, ज्यामध्ये भारत एक स्वतंत्र देश होईल, जेथे मतदान होईल आणि लोकशाही चालेल असे म्हटले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर आम्हाला आमचे शीख एम्पायर परत मिळेल अशी शीख समाजाची समज होती. जुने ग्रंथ पाहिले तर खालसा राज्य करेल असे लिहिले आहे. त्यामुळे ही पूर्ण स्वराज्याची चळवळ होती, त्याला शीख समाज फारसा खुश नव्हता. आणि जेव्हा 1946 मध्ये स्वातंत्र्याच्या सुमारे 1 वर्ष आधी ब्रिटिश जेव्हा परत जाण्याविषयी चर्चा झाली, तेव्हा शीख नेत्यांनी असा मुद्दा उपस्थित केला की इंग्रजांनी फसवून पंजाब हिसकावून घेतला होता आणि त्यांनी परत जाताना पंजाब शीखांना परत करावा. पण गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या. इंग्रजांनी सांगितले की आधी काय झाले त्याने काय फरक पडत. आता सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संख्या काय आहे, म्हणजे लोकसंख्येमध्ये कोणाचा वाटा किती आहे. 1941 मध्ये पंजाबमध्ये लोकसंख्येचा विस्तार झाला, ज्यामध्ये मुस्लिम समुदाय 53%, हिंदू 30% आणि शीख सुमारे 15% होते. आणि जर आपण शीख समुदायाकडे पाहिले तर ते भारताच्या लोकसंख्येचा एक छोटासा भाग आहे, त्यांचा फक्त 1% वाटा होता. त्यामुळे इथेही शीख लोकांची गैरसोय झाली, कारण त्यांना समजले की शीख समाज हिंदू आणि मुस्लिम समाजापेक्षा कमी आहे. या सर्व गोष्टीमुळे शीख समाज अत्यंत कठीण परिस्थितीत अडकला होता आणि नंतर परिस्थितीनुसार शीख समाजाने संयुक्त भारताला पाठिंबा दिला. ते म्हणाले होते की संयुक्त भारतासोबत एकत्र राहण्यात आम्हाला काहीही अडचण नाही आणि इथे त्यांना वेगळं राज्य मिळेल अशी धारणा होती. मुस्लिमांची संख्या जास्त होती, त्यामुळे जेव्हा इंग्रज निघून जाण्याची वेळ आली तेव्हा मुसलमानांनी फाळणीची चर्चा केली आणि शीख समाज फाळणीच्या चर्चेत अजिबात खुश नव्हता. कारण पंजाबमध्येही मुसलमानांची संख्या जास्त आहे, त्यामुळे फाळणी झाली तर पंजाबमध्येही फाळणी होईल हे त्यांना माहीत होते. त्यामुळेच शीख समाजाने सांगितले की संयुक्त भारताला आमची कोणतीही अडचण नाही
पण भारताची फाळणी झाली तर आम्हालाही शिक्किस्तान हवा आहे, कारण अशा प्रकारे मुसलमानांना पाकिस्तान मिळेल, हिंदूंना हिंदुस्तान मिळेल, पण आम्हाला काय मिळणार? या कारणास्तव शिरोमणी अकाली दलाने त्याचवेळी एक ठराव संमत केला, ज्यामध्ये त्यांनी शिक्किस्तानची मागणी केली. पण यावेळी म्हणजे 1946मध्ये जवाहरलाल नेहरू शीखांना पुन्हा धीर देतात आणि सांगतात की पंजाबचे 72 शीख विशेष विचारास पात्र आहेत. भारताच्या उत्तर भागात शीखांना मुक्तपणे राहता येईल असे क्षेत्र असावे हे मला चुकीचे वाटत नाही. नेहरूजींनी शीख एम्पायरच्या बरोबरीने शीखांना वेगळा दर्जा देण्याचे वचन दिले आणि नंतर फसवणूक केली. या विधानाबाबत वेगवेगळी मते आहेत. या सगळ्या गोष्टीनंतर ही फाळणी होते आणि या फाळणीत पंजाबचा एक मोठा भाग पाकिस्तानात जातो आणि दुसरा भाग भारतात राहतो. पंजाबमध्ये राहणारा शीख समुदाय त्यावेळी छोटे छोटे गटात विभागला होता. फाळणीमुळे शीख समाजात तशीही फूट पडली होती आणि त्यावर तोडगा निघत नव्हता. पण शीख समाजात त्यांच्यात फूट पडून द्यायची नव्हती. पण फाळणी झाली आणि पाकिस्तानात पंजाबचा जाणारा भाग 62% आणि तेथील लोकसंख्येच्या 55% होता. आणि या प्रक्रियेत शीख समुदायाचे 150हून अधिक ऐतिहासिक स्रोत, त्यांची शेती, जमीन, जुमला, घरदार आणि त्यांची निम्म्याहून अधिक लोकसंख्या पाकिस्तानात राहिली. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात राहिलेले शीख आपल्या घरी परतले. ज्यांना भारतात यायचे नव्हते ते आपली जमीन, जुमला, संपत्ती सोडून भारतात आले. फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना यावे लागले. त्यामुळे फाळणीच्या वेळी शीख समाजाला सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. पण शीख समुदायाने अत्यंत कमी काळात स्वतःला पुन्हा प्रस्थापित केले आणि जेव्हा शीख पाकिस्तानातून आले तेव्हा सुरुवातीला ते अल्पसंख्यक होते. आता ते पंजाबमध्ये बहुमतात आले होते. त्यामुळे शीख समाजाचे वेगळे राज्य करण्याचे स्वप्न पुन्हा पूर्ण होताना दिसत होते. मात्र हे स्वप्न सहजासहजी पूर्ण झाले नाही. फाळणीनंतरही त्यांना काही गोष्टीबद्दल आनंद वाटत नव्हता. खुशवंत सिंग यांच्या हिस्ट्री ऑफ बेसिक या पुस्तकात एक प्रकारे शीख समाजाची मक्तेदारी असलेल्या रस्ते वाहतुकीचे राष्ट्रीयकरण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय कलकत्त्यातही बस आणि टॅक्सी सेवा शीखांच्या ताब्यात होती आणि पूर्व पाकिस्तानातून बंगाली निर्वासित येत होते. त्या बंगालींना जास्त पसंती मिळू लागली. शीख समाजाला आर्मीत घेण्याची पहिली पसंती होती. त्यातही बदल झाला. प्रत्येक राज्यासाठी हा नियम झाला असला तरी शीख समुदाय नाराज होता. सरकारने काही काळासाठी शीख बहुसंख्य भागांना राज्याचा दर्जा दिला. पटियाला आणि पूर्व पंजाब स्टेट युनियन, पेप्सू असे त्याला म्हटले जात होते. परंतु अकाली दलाची वाढती ताकद पाहून काँग्रेसने ते काढून टाकल्याचे सांगितले जाते. आता यानंतर 1956 साल आले आणि भारत सरकारने 1956मध्ये राज्य पुनर्रचना आणली. त्यात भाषेच्या आधारावर देशाला विभागले जाईल असे सांगण्यात आले. भाषेच्या आधारावर भारताची विभागणी झाली होती, कारण भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळे धर्म किंवा जातीच्या आधारावर राज्य निर्माण होऊ शकले नाहीत. तसे करणे योग्य नव्हते. प्रत्येक राज्याला भाषेच्या आधारे दर्जा दिला जात होता. जसे तेलुगू भाषिक व्यक्तीला आंध्र प्रदेश मिळतो. जेव्हा मराठी भाषिकांना महाराष्ट्र मिळाला तेव्हा शीख समाजाने सांगितले की हरियाणा वगळता संपूर्ण पंजाबची भाषा पंजाबी आहे आणि बहुतेक साहित्य देखील गुरुमुखी लिपीत आहे. त्यामुळे तुम्ही हरियाणा हे हिंदी भाषिक राज्यात विलीन करून आम्हाला पंजाबी राज्य द्या आणि पंजाबी ही पंजाबची राज्यभाषा करा. पण सरकारने ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली. आता इथून हळूहळू गोष्टी बिघडू लागल्या. खालिस्तान अजून ह्या कथेत आलेले नाही. या सर्व प्रकारामुळे अकाली दलाचे नेते मास्टर तारासिंग म्हणाले होते की हे खूप झाले, आमच्याशी भेदभाव केला जात आहे आणि आम्ही हे यापुढे सहन करणार नाही. पंजाबमध्ये या सर्व गोष्टीबाबत शीख आणि हिंदू समाजामध्ये लहान लहान तणावही होत राहिले. शीख प्रांत असेल तेव्हाच शीख धर्म टिकेल असे मास्टर तारासिंग म्हणाले होते. येथून त्यांनी पंजाबी सुबा मुवमेंटची सुरुवात केली. हे आंदोलन इतके वेगाने वाढत होते की सरकारने पंजाबी शीख सुभा ही घोषणाबाजी करण्यासही बंदी घातली होती. सुमारे 12,000 अकाली कार्यकर्त्यांना अटक केली होती. 1955मध्ये पोलिसांनी गोल्डन टेम्पलमध्ये प्रवेश केला होता. 1984मध्ये प्रवेश केला होता ती दुसरी वेळ होती. बघा, 1960 ते 1965पर्यंत अनेक आंदोलने झाली, ज्यात मास्टर तारासिंग आमरण उपोषणावर राहिले. अकालींना अटक झाली आणि नेव्हर मुवमेंट आणि इतर अनेक गोष्टी घडल्या. पण 1965मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झाले तेव्हा शीख समुदायाने भारत सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. सर्व आंदोलने थांबवून भारत सरकारच्या पाठीशी उभे राहिले. या युद्धातही शीख समुदायाने मोठी भूमिका बजावली आणि लोकांना शीख समाजाचे महत्त्व पटले. 1966मध्ये शीख समुदायाचा स्वीकार झाला आणि पंजाबची फाळणी झाली.
पंजाबची विभागणी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 3 राज्यांमध्ये करण्यात आली होती. मात्र चंदीगडवरून पुन्हा वाद निर्माण झाला. त्यावेळी चंदीगडमध्ये 55% लोक हिंदी भाषिक होते. केंद्र सरकारनेही चंदीगडला केंद्रशासित प्रदेश बनवले आणि दोन्ही राज्यांना सामायिक केले जाईल असे सांगितले. शीख समाजाला याचा अजिबात आनंद वाटत नव्हता. त्यामुळेच आनंदपूर साहिब ठरावातही चंदीगडबाबत बोलले गेले आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये पंजाब हे वेगळे राज्य बनले होते आणि त्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका झाल्या. पंजाबमध्ये अकाली दल निवडणूक लढवतो आणि जिंकतो, पण आपली 5 वर्ष पूर्ण करू शकला नाही. यानंतर ते पुन्हा जिंकले, पण नंतर काही काळातच सरकार पडले. 1997 पर्यंत हे लोक एकदाही आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नव्हते. पंजाबच्या जनतेने त्यांना प्रत्येक वेळी विजय केले होते, पण ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नव्हते आणि याचा दोष काँग्रेसवर टाकण्यात आला होता. काँग्रेस एकतर मंत्र्यांमध्ये फेरफार करते किंवा मंत्र्यांची दिशाभूल करून सरकार पाडते. मी एक उदाहरण समजावून सांगतो. जसे लक्ष्मण सिंग गिल अकाली दलातून विजयी झाले. अकाली दलाने त्यांना शिक्षण मंत्रीही केले, पण त्यांनी बंड करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 13 आमदारांसह सरकार पाडले. या सगळ्यामुळे काँग्रेसला दोष देण्यात आला. आता चंदीगडचा मुद्दा असा की पंजाबच्या नदीचा मुद्दा अकाली दलासाठी प्रश्न होता. पाण्याचा प्रश्न असो, लष्करातील कोट्याचा विषय असो, पंजाबमधील लोक सर्व मुद्द्यावर खूप दबाव आणत होते आणि अकाली दलाला हे समजत नव्हते की ते स्वतःचे सरकार चालू शकत नाही, दुसरीकडे अकाली दल सरकार चालवण्यास योग्य नाही असे देशभरात बोलले जात होते. त्यांना सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा ते 1972च्या निवडणुकीत काँग्रेसकडून पराभूत झाले आणि ग्यानी झैल सिंग काँग्रेसच्या बाजूने पंजाबचे मुख्यमंत्री झाले आणि नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. ही सर्व परिस्थिती पाहून अकाली दलाने 1973मध्ये पुन्हा विचार केला आणि 12 जणांची समिती स्थापन करून अनेक बैठका घेतल्या. या बैठकीत चंदीगडला पुन्हा पंजाबमध्ये आणणे, पंजाबचे पाणी पंजाबलाच मिळाले पाहिजे अशा पंजाबच्या मुद्द्यावर सुरुवातीपासून शेवटपर्यंत चर्चा झाली. पंजाबमध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप कमी असावा म्हणून ह्या सर्व मुद्द्यावर एक अहवाल तयार करण्यात आला. त्याला आनंदपूर साहिब ठराव असे नाव देण्यात आले. त्याचा पहिला मसुदा सरदार कपूर सिंग यांनी इंग्रजीत तयार केला आणि संत फतेह सिंग यांना तोंडी समजावून सांगितला. त्यांना इंग्रजी येत नसल्याने संत फतेह सिंग यांनी त्यांना तोंडी मान्यता दिली, पण 1973मध्ये त्याकडे कोणी गांभीर्याने पाहिले नव्हते. पण 1977मध्ये अजमेर येथील अकाली दलाचे सचिव असलेल्या ग्यानी यांनी नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली. ते त्या काळात लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. हे मूळ ठरावापेक्षा थोडे वेगळे होते. तुम्ही याला अद्ययावत आवृत्ती म्हणू शकता आणि हा आनंदपूर साहिबचा ठराव होता. या आवृत्तीबाबत त्या काळी बराच वाद झाला होता आणि आजही याबाबत वाद आहे. वास्तविक अकाली दलातही गट होते. अल्पावधीत लोकांमध्ये प्रसिद्ध होण्याचा एक लोकप्रिय फॉर्म्युला होता. आनंदपूर साहिब ठराव वेगळ्या देशाची मागणी करतो, वेगळ्या राज्याची नाही, असेही खलिस्तानी म्हणाले. आनंदपूर साहिबचा ठराव शस्त्रासारखा झाला होता, ज्याचा वापर लोक त्याच्या सोयीनुसार करत होते. जेव्हा हा वाद खूप वाढला तेव्हा अकाली दलाचे अध्यक्ष हरचंद सिंग लोंगेवाला यांनी आनंदपूर साहिब ठरावाची प्रत भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना पाठवली आणि सांगितले की आनंदपूर साहिब ही समाधानाची अस्सल आवृत्ती आहे आणि कोणीही या ठरावाचा चुकीचा अर्थ लावू नये. आनंदपूर साहिबाच्या ठरावात वेगळ्या देशाची मागणी नाही असे कोणी म्हणत असेल तर ते चुकीचे असल्याचे ते म्हणाले. असो, शोध घेतला तर अकाली दलाने अधिकृतपणे कधीच सांगितले नाही की त्यांना वेगळा देश हवा आहे. पण पहा, शीख समाज आपल्या धर्माबाबत अतिशय संवेदनशील आहे. चर्चेच्या वेळीही इंग्रजांना शीखांना रोखता आले नाही. पगडीचा इंग्रजांनी जेव्हा विरोध केला तेव्हा शीख सैनिकांनी त्यावर कडाडून विरोध केला, दबाव टाकला. त्यामुळे इंग्रजांना नमते घ्यावे लागले. त्याच्या विरुद्ध इंग्रजांनी हिंदू आणि मुस्लिमांवर अनेक निर्बंध लादले होते. पंजाबमध्ये धर्मावर राजकारण करायचे हेच कारण आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या अजेंड्यात ठेवला होता. जे राजकीय पक्ष कमकुवत होते ते धर्माची ढाल करत होते, त्यामुळे काँग्रेसही मागे पडू लागली. आनंदपूर साहिब ठरावानंतर काँग्रेसच्या वतीने 1972 ते 1977 या काळात पंजाबचे मुख्यमंत्री बनलेले ग्यानी झैल सिंग यांनाही समजले की अकाली पार्टी धर्माचा वापर करून राजकारण करत आहे. हे दाखवण्याचा त्यांनीही प्रयत्न केला. मी काँग्रेसमध्ये आहे, मी अकालीपेक्षा शीख धर्माला अधिक समर्पित आहे.
त्यांनी शीख गुरूंचे वाढदिवस साजरे करण्यास सुरुवात केली आणि त्यासोबतच पंजाब सरकारने महाराजा रणजीत सिंग यांचा वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली. आनंदपूरचा ठराव पंजाबमध्ये खूप लोकप्रिय झाला. त्यामुळे अकाली दल मजबूत झाला आणि पुढे जाऊन अकाली दलाने काँग्रेसचाही निवडणुकीत पराभव केला होता. आता याला सामोरे जाण्यासाठी काँग्रेसला अकालीपेक्षा जास्त धार्मिक चेहऱ्याची गरज होती आणि एका अशा माणसामुळे पंजाबचे राजकारण 360 डिग्री फिरले. पंजाबमध्ये अनेक धार्मिक संघटना आहेत ज्या धर्म आणि शिक्षणावर काम करतात. अशीच एक संघटना म्हणजे दमदमी तत्काळ. आणि दमदमी तत्काळ ही पंजाबच्या मुंगा तहसीलच्या भिंडरा गावात होते, म्हणून येथे राहणाऱ्या लोकांना भिंडरावाले म्हणतात. आणि ज्यावेळी नेता करतार सिंग भिंडरावाला यांचे निधन झाले त्यानंतर जनरल सिंग यांना दमदमी तत्काळचे नेते बनवले गेले आणि लोकांना त्यांना संत जर्नेल सिंग भिंडरावाले या नावाने हाक मारू लागले. भिंडरावाले नेते होताच त्यांनी गावागावात जाऊन अंमली पदार्थाच्या व्यसनमुक्तीची मोहीम सुरू केली आणि लोकांना केस कापू नये असे आवाहन केले. शिवाय शीख धर्माचे पालन करा असेही सांगितले. ते लोकांमध्ये खूप लवकर प्रसिद्ध झाले आणि लोक समस्या आणि वाद सोडवण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. आणि हे सर्व चालू असताना काँग्रेसचे तज्ज्ञ होते जेल सिंग आणि दरबारा सिंग यांनी संजय गांधींना भिंडरावालाबद्दल सांगितले की भिंडरावाला हा पंजाबमध्ये खूप लोकप्रिय असलेला माणूस आहे आणि जर आपण त्याला पंजाबचा चेहरा बनवले तर अकाली दलाची मते त्याच्याकडून कापली जातील आणि भविष्यात भिंडरावाले काँग्रेसचे होतील. अकाली दल आणि भिंडरावाले यांच्या विरोधात SGPने निवडणुकीत उतरवलेला सरकारचा पाठिंबा मिळत होता. अकाली दल आणि भिंडरावाले यांच्या विरोधात SGPने निवडणुकीत उतरवलेला सरकारचा पूर्ण पाठिंबा होता. आता धार्मिक कारणामुळे आणि सरकारचा पाठिंबा मिळूनही भिंडरावाले यांना लोकांचा पाठिंबा मिळत होता हे निश्चित होते. त्यांनी आपल्या कारवाया तीव्र केल्या आणि कोणत्याही घटनेत भिंडरावाला यांना अटक झाली नाही. पण 13 एप्रिल 1978 रोजी एक घटना घडली ज्यामुळे भिंडरावाले मुख्य प्रवाहातील नेत्यापेक्षा जास्त लोकप्रिय झाले. शीख आणि निरंकारी शीख यांच्यात वैचारिक फरक आहे. शीखांमध्ये एकूण 10 गुरु आहेत. त्यापैकी शीखांचे म्हणणे आहे की गुरु गोविंद सिंगजी हे शेवटचे गुरु आहेत आणि त्यानंतर त्यांनी कोणालाही गुरु मानले नाही. शिवाय सर्व 10 गुरूंची शिकवण गुरु ग्रंथ साहेबांमध्ये असल्यामुळे फक्त त्यांनाच गुरु मानले आहे. त्याचवेळी निरंकारी पुन्हा त्यांच्या नेत्याला गुरु मानू लागले आणि यावरून शीख आणि निरंकारी शीख यांच्यात नेहमीच संघर्ष होत आला. आणि 13 एप्रिल 1978 रोजी हा संघर्ष इतका वाढला की लोकांना आपले प्राण गमावावे लागले. या दिवशी निरंकारी आणि शीखांनी एक कार्यक्रम आयोजित केला ज्यामध्ये सर्व निरंकारी एकत्र येणार होते. मात्र ही बैठक होऊ देणार नसल्याचे भिंडरावाले यांनी सांगितले. ज्या दिवशी ही बैठक होती त्या दिवशी 2 गटांमध्ये मारामारी होते आणि 17 जणांना आपला जीव गमावावा लागतो. पण त्यानंतरही भिंडरावाले अटक होत नाहीत आणि या घटनेमुळे भिंडरावाल्यांची हिंमत खूप वाढते. 1980 मध्ये निरंकारी शीखांचे प्रमुख बाबा गुरबचन सिंग आणि त्यांच्या अंगरक्षकाची दिल्लीत हत्या होते. या हत्येमागे भिंडरावालेचा हात आहे हे लोकांना माहीत होते, पण तरीही त्यांना अटक होत नाही. एका वर्षानंतर 1981 मध्ये देशभरात जनगणना सुरू होती. जनगणनेत तुमची मातृभाषा विचारली जाते आणि त्यात काय होते की पंजाबमध्ये जर जास्त लोक पंजाबी भाषा बोलत असतील तर पंजाबी भाषेला महत्त्व मिळेल आणि जर लोक हिंदी भाषिक असतील तर हिंदीला महत्त्व येईल. म्हणून भिंडरावाले यांनी पंजाबच्या लोकांना सांगितले की प्रत्येकजण पंजाबी ही मातृभाषा आहे म्हणून सांगेल. हे सर्व ठिकाणी समजताच तेव्हाचे पंजाब केसरी वृत्तपत्राचे संपादक लाला जगत नारायण म्हणाले, हिंदू लोकांनी घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला विचारले असता तुम्ही हिंदी हीच भाषा सांगा. आणि ते ही गोष्ट रोजच्या लेखातून प्रसिद्ध करू लागले. यामुळे त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. आता या घटनेबाबत सरकारवर खूप दबाव वाढतो आणि यावर तात्काळ ॲक्शन घेण्याची मागणी होऊ लागते, अन्यथा हिंदू समाजाला वाईट वाटेल. सुरुवातीला सरकार काही करत नाही, पण जेव्हा दबाव वाढतो आणि पंजाब बाहेरूनही प्रेशर वाढू लागते तेव्हा सरकारला ॲक्शन घ्यावी लागते आणि इथून काँग्रेस आणि भिंडरावाला यांच्यात संघर्ष पेटू लागतो. भिंडरावाले पूर्णपणे काँग्रेसच्या हातून निघून जातात, पण सरकार शांत होताच पंजाबवर हिंसाचार सुरू होतो. 17 जणांना जीव आपला गमावा लागतो. पंजाबमधील हा हिंसाचार इतका नियंत्रणाबाहेर जातो की नाईलाजाने भिंडरावाला यांना तुरुंगातून सोडून द्यावे लागते. अकालींना वाटू लागते की ते शीख धर्माबद्दल बोलतात, पण भिंडरावाले त्यांच्या पुढे जात आहेत. म्हणून त्यांनी भिंडरावाल्यांशी हातमिळवणी केली आणि इथून काँग्रेसची रणनीती उलटली. 1982 मध्ये भिंडरावाला आणि अकाली दल यांनी मिळून धर्मयुद्ध मोर्चा सुरू केला, ज्याचे मुख्य ध्येय आनंदपूर साहिब ठरावाची अंमलबजावणी करणे हे होते.
यासाठी त्यांनी ही रॅली काढली होती. अनेक वेळा रॅली नियंत्रणाबाहेर गेली आणि अनेक ठिकाणी काँग्रेसने गोळीबारही केला. आता 1982 दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्यापासून त्याची जबाबदारी राजीव गांधी यांच्याकडे देण्यात आली होती. याबाबत कोणतीही अडचण येऊ नये अशी सरकारची इच्छा होती. पण इथे धर्मयुद्ध मोर्चाला माहीत होते की या विशिष्ट कार्यक्रमात आनंदपूर साहेबाच्या ठरावाबाबत बोललो तर त्याला जागतिक कव्हरेज मिळेल. तेव्हा धर्मयुद्ध मोर्चाने आम्ही विरोध करू असे सांगितले. दिल्लीत हे खेळ आरामात होऊ शकतात, त्यामुळे सरकारने हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शीख तरुणांना शोधून त्यांना अटक केली. एवढ्यावरच न थांबता जे शीख फॅमिली दिल्लीमध्ये येत आहेत त्या फॅमिलीचीही कसून तपासणी होऊ लागली. शिवाय शीख सैन्याचे जवानी होते त्यांचाही अनादर झाला होता, त्यांचीही तपासणी करण्यात आली होती. याबाबत शीख समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात होता की आपल्या देशात आमच्यात भेदभाव होत आहे. लोकांच्या संतापामुळे अकालींनी काहीही केलं नाही, परंतु भिंडरावाले यांनी परिस्थिती समजून बदला घेण्यास सुरुवात केली. इथून भिंडरावाल्यांना आपल्या कारवाया तीव्र केल्या. 22 जुलै 1982 रोजी पंजाबचे मुख्यमंत्री दरबार सिंग यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. ऑगस्ट 1982 एका भारतीय विमानाचे अपहरण करण्यात आले, ज्यामध्ये 126 प्रवासी होते. अपहरणकर्त्यांनी विमान पाकिस्तानात नेले. त्यानंतर पाकिस्तानने विमान उतरण्यास नकार दिला. नंतर विमान अमृतसरला परत आणण्यात आले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी पोलिसांना आत्मसमर्पण केले. 20 ऑगस्टला पुन्हा विमानाचे अपहरण करून लाहोरला नेण्यात आले. अनेक बँकांवर दरोडे पडत होते, तर काही ठिकाणी सरकारी शस्त्रे लुटली जात होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना टार्गेट करून त्यांच्या हत्याही सुरू झाल्या. ऑक्टोबर 1983 अमृतसरहून दिल्लीला जाणाऱ्या बसचे अपहरण करण्यात आले, ज्यातून हिंदू प्रवाशांना खाली उतरून गोळ्या घालण्यात आल्या. आता इथून पंजाबमध्ये परिस्थिती बिघडली आणि पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. 15 डिसेंबर 1983 रोजी भिंडरावाले यांनी आपले कामाचे ठिकाण सुवर्ण मंदिराच्या आत अकाल तख्त येथे हलवले, जेणेकरून ते सुरक्षित राहील. भिंडरावाला यांना त्याची खात्री होती की सुवर्ण मंदिरात येण्याचे धाडस कोणत्याही नेत्याला होणार नाही. हे दरबार साहिब आहे आणि ते अकालपर्यंत आहे. भिंडरावाल्याने बरीच शस्त्रे गोळा केली होती आणि त्याचे नियोजन मजबूत होते, कारण त्यांच्याकडे भक्कम अनुभव असलेले लोक त्यांना साथ देत होते. जसे की निवृत्त मेजर जनरल शहाबेग सिंग यांनी भिंडरावाल्याच्या सैन्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. शहाबेग सिंग हे 1971च्या युद्धाचे नायक होते, जिथे त्यांनी बांगलादेशच्या मुक्तीबाणीला प्रशिक्षण दिले होते आणि ते गनिमी युद्धात तज्ज्ञ होते. त्यांच्या या योगदानासाठी परमविशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदक भारत सरकारने दिले होते. पण त्यांच्या सेवानिवृत्तीच्या 1 दिवस आधी त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले होते, त्यामुळे त्यांची पेन्शन बंद झाली होती. यात आपली चूक नसल्याचे त्यांनी सांगितले होते. पुढे त्यांनी त्याविरुद्ध न्यायालयात खटलाही दाखल केला होता आणि तो जिंकलाही होता. पण त्यामुळे धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याची त्यांची खात्री होती. याशिवाय आणखी एक निवृत्त मेजर जनरल जसवंत सिंग भुल्लर होते. ते भिंडरावालाच्या सैनिकांना प्रशिक्षण देत होते. इथून सरकार आणि भिंडरावाले आमने सामने आले होते. त्यात लढा निश्चित होता आणि सरकार आणि भिंडरावाले दोघेही त्यांच्या तयारीत व्यस्त होते. ट्रकमधून शस्त्रास्त्रे अकाल तख्तच्या आत येऊ लागली. इकडे इंदिरा गांधीजींनी परिस्थिती समजून आणखी एक प्रयत्न केला, ज्यात त्यांनी नरसिंहरावजींना प्रस्ताव पाठवला की आम्ही आनंदपूर साहिब ठरावाच्या गोष्टी मान्य करू, पण काही गोष्टी शक्य होणार नाहीत. हा प्रस्ताव प्रथम अकाली दलाच्या माध्यमातून भिंडरावाला यांच्याकडे गेला. अकाली दलाचे लोक हा प्रस्ताव स्वीकारत होते, मात्र भिंडरावाले यांनी हा प्रस्ताव पूर्णपणे फेटाळून लावला आणि अकाली दल केवळ सत्तेत येण्यासाठी हे सर्व करत असल्याचे यावर दिसून येते. हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर सरकार युद्धासाठी तयार झाले आणि सैन्यांचे जवान साध्या वेशात सुवर्ण मंदिरात जाऊ लागले, जेणेकरून त्यांना भिंडरावाले लढवय्ये, त्यांच्या कारवाया, स्थान इत्यादी माहिती व्हावी. या ऑपरेशनची जबाबदारी लष्कराने मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे सोपवली होती. या ऑपरेशनला ब्लू स्टार असे नाव देण्यात आले होते. देशाच्या विविध भागातून टँक, माउंटन गन आणि पोलिसांचे डॉग स्क्वॉड पंजाबमध्ये येत होते, त्यामुळे काहीतरी होणार हे लोकांना समजले. पण याबाबत त्यावेळचे राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग होते आणि ते लष्कराचे सर्वोच्च कमांडर होते. या ऑपरेशनची माहिती त्यांनाही देण्यात आली नव्हती. 1 जून 1984 रोजी संपूर्ण पंजाबमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला. फोन लाईन्सही बंद करण्यात आली. लष्कराने पूर्ण कंट्रोल घेतला होता आणि सर्व स्थानिक पत्रकारांना त्यांनी अमृतसरच्या बाहेर नेले होते. पण असोसिएटेड प्रेसमध्ये एक रिपोर्टर होते, त्यांचे नाव ब्रह्मा शालिनी होते. ते त्यावेळी पंजाबमध्ये राहत होते. त्यांनी त्यावेळी एक बातमी लिहिली आणि ती बातमी टाइम्स ऑफ लंडन न्यूजमध्ये प्रकाशित झाली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की शिखांवर गोळ्या झाडल्या जात आहेत आणि 1000 शीख अतिरेकी मारले गेले आहेत आणि सरकारची अधिकृत आकडेवारी
600 असल्याचे सांगितले जात आहे. ब्रह्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला चुकीची माहिती आणि नियम तोडण्याबद्दल. ऑपरेशनचा खरा लढा 3 ते 6 जूनपर्यंत चालला. 3 जून हा गुरु अर्जुन देवजींचा हुतात्मा दिवस असल्याने त्यामुळे त्या दिवशी सुवर्ण मंदिरात बाहेरून सैन्य आपल्यावर हल्ला करू नये म्हणून भिंडरावाले यांनी भाविकांना आजच थांबण्याचे आदेश दिले होते. भिंडरावाले यांचा सहज पराभव होईल असे लष्कराला वाटत होते, पण तसे झाले नाही. कारण जी माहिती लष्कराला मिळाली होती ती अगदी चुकीची होती. हे लोक खूप भारी दारू गोळा करून आले होते. रॉकेट लॉन्चर्स, अँटी टँक स्नायपर्स, ते एखाद्या आर्मीप्रमाणे होते. 5 जून रोजी सुवर्ण मंदिराच्या आत असलेल्या प्रत्येकाला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. आता सुरुवातीला प्लॅन असा होता की जर बाहेरून संपर्क तुटला तर हे लोक आपोआप शरणागती पत्करतील. त्यासाठी मंदिरातील वीज खंडित झाली. मंदिरातील दूरध्वनी आणि पिण्याचा पाण्याचा पुरवठाही खंडित करण्यात आला. पण दरम्यानच्या काळात बातमी येऊ लागली की पंजाबच्या जवळच्या गावांमधून हजारो शीख अमृतसरच्या दिशेने येत आहेत आणि त्यांच्याकडे शस्त्रे आहेत. लष्कराच्या हेलिकॉप्टरलाही दिसले होते की शहराबाहेर हजारो लोक येत आहेत. यामुळेच लष्कराला हे ऑपरेशन 1 ते 2 दिवसात कोणत्याही परिस्थितीत संपवण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे सुवर्ण मंदिराचे अधिक नुकसान झाले. लष्कराचे अँटी टँक मागवले आणि 3 बाजूने हल्ला केला. अकाल तख्तावर हल्ला झाला. त्यामुळे लष्कराचा हा फार मोठा निर्णय होता, तो भविष्यात मागात पडला. भिंडरावालेचे लोक बाहेर आले आणि दोन्ही सैन्यात जोरदार गोळीबार झाला. भिंडरावाले लोकही शेवटच्या श्वासापर्यंत लढले. मात्र 4:30 वाजेपर्यंत लष्कराने अकाल तख्ताचा ताबा घेतला होता. ही मूळ लष्करी योजनेची प्रत आहे. ऑपरेशन ब्लू स्टारसाठी जी रणनीती आखण्यात आली होती ती अशी होती. आता भिंडरावाले आणि त्याचे लढवई मारले गेले. परंतु जेव्हा सुवर्ण मंदिराच्या प्रतिमा बाहेर आल्या आणि लोकांना कळले की अकाल तख्त आणि दरबार साहेबावरही गोळ्या झाडल्या गेल्या होत्या, तेव्हा संपूर्ण जगातील शीख संतापले होते. लष्कराच्या 8 छावणीतील 4000 सैनिकांनी बंड केले. आपल्या अधिकाऱ्यांना मारून अमृतसर गाठण्याचा प्रयत्न केला होता. अनेक शीख खासदार आणि आमदारांनी राजीनामे दिल्याने वातावरण खूपच बिघडले होते. भिंडरावाले मरण पावले, पण तरीही भिंडरावाले समर्थक होते. यानंतर लष्कराने या कारवाईची दुसरी फेरी सुरू केली. लष्कराने या ऑपरेशनला गूढ रोज असे नाव दिले. लष्कराने एकामागून एक गावाला वेढा घातला आणि फक्त शीख लोकांचा शोध घेतला गेला. यामुळे अनेक जण नाराजी होते. यासोबतच सरकारने अकाली नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकले. संत लोंगेवाल पासून प्रकाश सिंग बादलपर्यंत सगळे तुरुंगात होते. पण समस्या अशी होती की निर्माण झालेली नेत्यांची पोकळी अतिरेक्यांनी ताब्यात घेतली. 1 ऑक्टोबर 1984 रोजी सैन्याने सुवर्ण मंदिरातून माघार घेतली, पण तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. यावेळी सुवर्ण मंदिरात गेलेल्या अनेकांनी मंदिराचे नुकसान पाहिल्यावर गुरु ग्रंथ साहेबावर शपथ घेतली की ज्यांनी हे कृत्य केले त्यांचा जीव घेतला जाईल अथवा जीव घेण्याच्या प्रयत्नात स्वतः मरतील. त्यांच्या टार्गेटमध्ये ज्ञानी झैल सिंग होते. इंदिरा गांधी, त्यांचा मुलगा, कौटुंबिक आणि सैनिक अधिकारी होते. इंदिरा गांधीजी जेव्हा सुवर्ण मंदिरात गेल्या तेव्हा खूप अस्वस्थ झाल्या होत्या. शीख समाजाला ओळखणाऱ्या कोणालाही ठाऊक होते की ॲक्शनला रिॲक्शन तर होणार. या ऑपरेशनच्या अधिकाऱ्यांना ज्यांना जीवाचा धोका होता त्यांना बुलेट प्रूफ वेस्ट, बॉडीगार्ड प्रदान केले गेले. सर्वात जास्त पहारा होता तो इंदिरा गांधीजींच्या घराला. इंदिरा गांधीजींना त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी वैयक्तिक सुरक्षेतून शीख रक्षकांना काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण असे म्हटले जाते की इंदिरा गांधींना असे वाटले की ते शीख समुदायाच्या विरोधात असल्याचा चुकीचा संदेश जाईल आणि 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधीजींना त्यांचे अंगरक्षक बिहंड सिंग आणि दुसरे सतवंत सिंग यांनी गोळी घालून ठार केले. सोनिया गांधी यांनी ताबडतोब इंदिरा गांधींना एम्समध्ये नेले आणि दुपारी 2 पर्यंत त्यांचे निधन झाले. आता त्यामुळे हिंदू आणि शीख तणाव खूप वाढला. 31 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत एम्सच्या बाहेर मोठा जमाव झाला आणि तिथे जमलेल्या सर्व शीखांना मारहाण केली जात होती. भारताचे राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग एम्समध्ये पोहोचले तेव्हाही त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. एम्सपासून हा जमाव आजूबाजूच्या भागात पोहोचला आणि पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी काहीही केले नाही. दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये शीखांची दुकाने लुटली जाऊ लागली. त्यानंतर शीखांच्या टॅक्सी, ट्रक, स्कूटर आणि 3 चाकी गाड्या जाळल्या जाऊ लागल्या. त्यासोबतच DD चॅनल सतत दृश्य दाखवत होते की जिथे एका बाजूला इंदिरा गांधींचे पार्थिव होते आणि दुसऱ्या बाजूला राजीव गांधींची दुःखात बसले होते आणि मागून खून का बदला खून घेतला पाहिजे अशा घोषणा दिल्या जात होत्या. यानंतर जसजसा वेळ निघून गेला तसा जमावाने दिल्लीतील शीखांना लक्ष्य करून त्यांना मारण्यास सुरुवात केली. हजारो शीख मारले गेले.
दिल्लीत 100हून अधिक गुरुद्वारा जाळण्यात आले, महिलांवर अत्याचार झाले, लुटमार झाली आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. नंतर सरकारने या गुन्ह्यासाठी अटक केलेल्या 1809 लोकांना सोडले आणि त्यांची चौकशी करण्यास नकार दिला. यामुळे गोष्टी आणखी वाईट होत गेल्या. पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टी PUCL त्यांनी नोव्हेंबर 1984 मध्ये हू आर द गिल्टी नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी सांगितले की या हत्याकांडातील दोषी कोण, त्यांची नावे सांगा. त्यामध्ये राजीव गांधी सरकारचे मंत्री HKL भगत, 3 संसद सदस्य जगदीश टायटलर, सज्जन कुमार आणि धर्मकुमार शास्त्री होते. दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अधिकारी उपस्थित होते. 13 पोलीस अधिकारी आणि 158 पोलिसांचाही सहभाग होता. CBIने सज्जन कुमारला जबाबदार धरले होते. 1991 मध्ये त्यांना पक्षातून तिकीट देण्यात आले आणि ते प्रचंड मतांनी विजयी झाले. दंगल भडकवल्याचा CBI आणि पोलिसांच्या अहवालात आरोपी असलेल्या जगदीश टायटलरलाही तिकीट देण्यात आले आणि त्यांच्याकडे केंद्रीय नागरी वाहतूक विमान मंत्रालयाचा कारभारही देण्यात आला होता. 1984च्या दंगलीनंतर निवडणुका झाल्या आणि राजीव गांधी प्रचंड मतांनी विजयी होऊन प्रधानमंत्री झाले. पंतप्रधान होताच ते म्हणाले की पंजाबच्या समस्येला त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. म्हणून त्यांनी प्रथम तुरुंगात असलेल्या अकाली नेत्याची सुटका केली आणि अकाली नेत्यांसोबत 20 जुलै 1985 रोजी राजीव लोंगोवाल करारावर स्वाक्षरी केली. यात एक मुद्दा होता की 26 जानेवारी 1986 रोजी चंदीगड पंजाब येथे सामील केली जाईल. भिंडरावाला मेला होता, पण भिंडरावाला एक विचार होता आणि तो इतक्या सहजासहजी मारणार नव्हता. भिंडरावालाचे काही समर्थक अजूनही पंजाबमध्ये होते आणि त्यांना राजीव गांधी यांच्याशी जो करार झाला होता तो करार अजिबात आवडला नव्हता. नंतर भिंडरावाला समर्थकांनी लोंगोवाल यांची हत्या केली. राजीव गांधींनी परिस्थिती ताबडतोब हाताळण्यासाठी अकॉर्डवर सही केली आणि अकालीनं वचनही दिले. पण हरियाणाचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी राजीव गांधींना सांगितले की जर चंदीगड पंजाबमध्ये गेले तर हरियाणातील हिंदू त्यांना मतदान करणार नाहीत आणि हरियाणाही तुमच्या हातून जाईल. राजीव गांधींना हे समजले आणि नंतर त्यांनी अकॉर्डमधून माघार घेतली. त्यामुळे त्यांच्यावर आजही टीका होत आहे. पण तरी भिंडरावाला समर्थक राहिले होते आणि वेळोवेळी ते खलिस्तानची वेगळी मागणीही करत होते. सरकार त्यांचा हळूहळू नायनाट करत होते. पण पुन्हा एकदा भिंडरावाला समर्थक सुवर्ण मंदिरात बसले आणि त्यानंतर पुन्हा ऑपरेशन ब्लू थंडर करावे लागले. यावेळी सरकारने लष्कराऐवजी पोलिसांची प्रॉपर प्लॅनिंग करून मंदिराचे कोणतेही नुकसान होऊ दिले नाही. ऑपरेशन ब्लू थंडर दोनदा केले गेले, पहिले 1986 मध्ये आणि दुसरे 1988 मध्ये. आणि अशा प्रकारे भिंडरावाला संघटनेच्या समर्थकांना संपवले गेले. पण बराच काळ गेल्यानंतर हळूहळू शीख समाज खुश झाला. उदाहरणार्थ चंद्रशेखरजी पंतप्रधान झाले तेव्हा ते ज्याही जाहीर सभेला संबोधित करायचे ते सभेची सुरुवात वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी के फतेह असा नारा देत करत. मनमोहन सिंग शीख समाजाचे लीडर होते, त्यांना पंतप्रधान करण्यात आले. यातही शीखांना खुश करण्याचा हेतू होता असे सांगितले जाते. त्यानंतर हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. अकाली आणि काँग्रेसने मिळून पंजाबमधून अतिरेक्यांना हुसकावून लावले. काही मारले गेले, काही परदेशी गेले. ते ज्या देशात गेले ते तिथून खलिस्तानची मागणी करू लागले. अधूनमधून खलिस्तानच्या मागणीचा पंजाबमधून आवाज निघत होता, पण फार कमी लोक होते आणि ते तेवढे शक्तिशाली नव्हते. पण खलिस्तानची मागणी भारताबाहेरही चालू राहिली. कॅनडा, UK, ऑस्ट्रेलिया या देशात ते भारताविरोधी घोषणा देतात आणि भारतीय एम्बेसीसमोर देशविरोधी कृत्य करतात. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर असंही बोलले जाते की ते कोणत्याही राज्याला पावर देत नाही, सर्व पावर स्वतःजवळ ठेवतात. मग अशा स्थितीत पंजाबमधील नागरिकांना त्यांचे हक्क कसे मिळणार? शिवाय नदीचा प्रश्नही कसा सोडवतील? तर या सगळ्यामध्ये दीप सिद्धू जे एक अभिनेते होते, वेळोवेळी शिखांच्या कायद्याच्या गोष्टी बोलत होते आणि शेतकरी आंदोलनात नरेंद्र मोदी विरोधातही बरेच काही बोलले होते. दीप सिद्धू यांनी एक वारिस पंजाब नावाची संघटना स्थापन केली होती, ज्याचा उद्देश पंजाब आणि पंजाबी संस्कृतीचे हक्क केंद्र सरकारपासून वाचवणे असा होता. पण 15 फेब्रुवारी 2022 रोजी पंजाब निवडणुकीच्या 5 दिवस आधी दीप सिद्धूचा रस्त्यात अपघात झाला आणि त्यानंतर अमृतपाल सिंगची एंट्री होते. दुबईहून दीप सिद्धूच्या संपर्कात आला होता. पण प्रत्यक्षात हे दोघं कधी भेटले नव्हते. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपाल सिंग यांनी सप्टेंबर 2022 मध्ये वारिस दे पंजाबचे प्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली. पण दीप सिद्धूच्या कुटुंबाने सांगितले की अमृतपाल सिंग याचा दीप सिद्धूशी काही संबंध नाही. अमृतपाल सिंग याने जबरदस्तीने वारिस दे पंजाबचा ताबा घेतला आहे असा आरोप केला होता. पण अमृतपालच्या समर्थकांनी आणि त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले की दीप सिद्धूच्या समर्थकांनीच वारिस दे पंजाबचा त्याला प्रमुख म्हणून घोषित केले आहे. बाकी
अमृतपाल सिंगची संपूर्ण स्टोरी तुम्ही अनेक बातम्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकले असतीलच. माझा हेतू खलिस्तानचा जन्म कसा झाला हेच सांगणे होता. बाकी कॅनडातील खलिस्तानाचा भारतविरोधी धोरण आणि एकामागून एक खलिस्तानी समर्थकांची हत्या हे तुम्ही बघत आणि ऐकत असालच. याच मुद्द्यावर आपण इथे थांबू. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. आम्ही अनेक विषयावर आणखीही स्टोरीज बनवल्या आहेत, त्याही नक्की बघा. धन्यवाद.